डोंगरात फैलावलेला वणवा विझवला. आंबवडे खुर्दजवळ महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीचे कर्मचारी व ग्रामस्थांचे प्रसंगावधान. वाचली वनसंपदा. पाटण तालुक्यातील आंबवडे खुर्द येथील डोंगरात लागलेला वणवा बनपुरी येथील महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विझवला. शनिवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली. प्रसंगावधान राखून वेळेत वणव्यावर नियंत्रण मिळाल्याने संभाव्य होणारी मोठी हानी टळल्याचे सांगण्यात आले. विभागात सध्या डोंगरातील गवत कापणीचा हंगाम सुरू आहे. पावसाळ्यापर्यंतची जनावरांच्या चाऱ्याची तजवीज म्हणून डोंगर भागातील शेतकरी गवताची कापणी करून साठा करून ठेवतात. अलीकडे सगळीकडेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होत असल्याने आणि कडबाही पुरेसा उपलब्ध होत नसल्याने विविध भागातील शेतकऱ्यांकडून डोंगरातील गवताला मागणी वाढली आहे. यंदा अतिपावसामुळे डोंगरात गवत उंच वाढले आहे. साधारणपणे डिसेंबरमध्ये गवत कापणीचा हंगाम सुरू होतो. या काळात डोंगरात वणव्याचे प्रमाण वाढून मालकी व वनक्षेत्रातील वनसंपदेचे नुकसान होते. अलीकडे नागरिकात याबद्दल जागरूकता येत असल्याने वणवे लागलेले दिसताच नागरिक ते विझवण्यात पुढाकार घेतात. आज आंबवडे खुर्द परिसरात असाच अनुभव आला. तेथील शिंदेवाडीजवळ अज्ञाताने लावलेला वणवा वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे वेगाने डोंगरात इतरत्र फैलावला. प्रकार लक्षात येताच आंबवडे परिसरातील नागरिक आणि महेश पाटील इन्फ्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. महेश पाटील यांना याबद्दल समजताच त्यांनी कंपनीच्या ब्लोअर मशीनसह पाण्याचे टँकर तिकडे पाठवले. 1.5-2 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले व होणारी संभाव्य हानी टळली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.